ओम नमो भगवते वासुदेवाय। मातेनं भक्तियोग म्हणजे काय, तो कसा असतो, असा प्रश्न विचारल्यानंतर कपिल महामुनी आपल्या आईला त्या भक्तियोगाबद्दल सांगायला लागले। ते म्हणाले, माते की साधकांच्या ठिकाणी जसा भाव असेल त्याप्रमाणे भक्तियोग अनेक प्रकारे अनुभवाला येतो, दिसतो, प्रकाशित होतो। कारण साधना करणारे, भक्ती करणारे सगळेच काही सारख्या दर्जाचे असतात असं नाही, सारख्या श्रेणीचे असतात असं नाही। मग प्रत्येकाचा स्वभाव आणि त्याच्या ठिकाणी असलेले गुण म्हणजे सत्व रज तम, त्यांची मात्रा प्रत्येकाच्या ठिकाणी असलेली, ह्याच्यामुळे माणसाच्या भावांमध्ये विविधता येते, भिन्नता येते। आता जो मी भक्त आहे आणि तो भगवंत आहे अशा प्रकारे भेदभावनेतून आपल्या हृदयामध्ये हिंसा, दंभ किंवा मात्सर्य इत्यादी भाव ठेवून माझ्यावर प्रेम करतो, असा जो कोणी आहे तो माझा म्हणाले तामस भक्त आहे। माणसं भक्ती करतात भगवंताची, पण कशासाठी? त्यांच्या चित्तामध्ये दुसऱ्या कोणाबद्दल काहीतरी राग असतो, द्वेष असतो, वैर असतो। मग जो वैरी आहे, जो द्वेष्टा आहे, त्याचं निर्मूलन करण्यासाठी काहीतरी उपाय म्हणून भगवंताची भक्ती करणारे आहेत। मग असे ते कोणी आहेत की एखाद्याची हिंसा व्हावी, एखाद्याचा तळटाट व्हावा, नायनाट व्हावा, किंवा मी किती मोठा भक्त आहे हे वरपांगी दाखवण्यासाठी काहीतरी भक्तीचं सोंग घ्यावं, किंवा माझ्यासारखाच दुसरा जर ऐश्वर्यवान असेल, ज्ञानी असेल, सत्ता प्राप्त झालेला असेल, तर त्याच्याबद्दलचा जो मनात मत्सर जागृत होतो, त्या मत्सरातून जेव्हा त्याच्यावर वर्तळ होण्यासाठी माझी भक्ती केली जाते, तेव्हा या सगळ्या प्रकारची जी भक्ती आहे ही तामस भक्ती आहे। अभिसंधाय यो हिंसां दंभम मात्सर्यमेव वा सौरंभी भिन्न दृग्भावम मयि कुर्यात्स तामसा। आता मला मी राजस भक्ती काय असते ती तुला सांगतो। विषयान अभिसंधाय यश ऐश्वर्यमेव वा अर्चादावर्चयेत यो मां पृथक भावस्थ राजसः। की जो साधक, जो भक्त, जो मनुष्य मनामध्ये कुठल्या तरी विषयाची कामना ठेवून, पैसा आहे, संतती आहे, ऐश्वर्य आहे, लोकांमध्ये काही मानमान्यता आहे, आणखीन कुठे परदेश गमनाचा विचार आहे, अनेक प्रकारचे विषय चित्तात ठेवून, किंवा आपणच सगळ्यांपेक्षा अधिक यशकीर्तिवंत व्हावं असा भाव ठेवून माझ्या विविध प्रतिमा करून त्यांची पूजा अर्चा वगैरे करतो आणि लोकांना दाखवतो मी किती मोठा भक्त आहे, अशी भक्ती जो करणार आहे ना, तो राजस भक्त आहे। कर्म निर्हार उद्दिश्य परस्मिन वा तदर्पणम यजेत यष्टव्यमिती वा पृथक भावस्थ सात्विकः। पण जो सात्विक भक्त आहे तो मात्र आपल्या ठिकाणी असलेल्या पापांचा नाश व्हावा म्हणून माझी भक्ती करतो। आपण जे काही कर्म करू ते भगवंताला अर्पण करणं एवढ्यासाठीच माझी भक्ती करतो, आणि भगवंताची पूजा करणं हे माझं कर्तव्य आहे। मी काही पूजा करून भगवंतावर उपकार करत नाहीये, ते माझं कर्तव्य आहे। अशा भावनेने जेव्हा एखादा मनुष्य भक्ती करतो, त्याच्याही ठिकाणी भेदभाव असतो, द्वैतभाव असतो,
पण तरी सुद्धा अशी जो भक्ती करणार आहे तो सात्विक भक्त आहे. पण ह्या 3 भक्तांच्या पलीकडे आणखीन एक प्रकार आहे. मला कोणी सात्विक भक्ती करतील, कोणी राजस भक्ती करतील, कोणी तामस भक्ती करतील. पण काही भक्त असेही आहेत की गंगेचा प्रवाह जसा गोमुखापासून पार बंगालच्या उपसागरात गंगासागराच्या तिथे येईपर्यंत अखंड वाहत असतो, तसे ते माझी अखंड भक्ती करतात, माझंच गुणसंकीर्तन करतात, माझेच गुण सतत ऐकत असतात. आणि एखादी अखंड अविच्छिन्न अशी तैलधारा जशी असावी तसं केवळ श्रवणानं आपल्या मनाची गती सर्वांतर्यामी असलेल्या माझ्याबद्दल धारण करतात. आणि ज्यांचं माझ्यावर अत्यंत निष्काम आणि अनन्य प्रेम आहे असे जे कोणी भक्त असतील ते खरे माझे निर्गुण भक्त आहेत. काही मागणं, भगवंताची भक्ती करून काहीतरी साधणं, यामध्ये भगवंताला दुय्यमत्व प्राप्त होतं हे आपण विसरतो. भगवंताला आपल्या चित्तातल्या कामनांचं आपण साधन बनवतो. जोपर्यंत भगवंत साध्य होत नाही तोपर्यंत ती भक्ती या सत्व रज तम या गुणांमध्येच कुठेतरी अडकलेली असते. पण मला काहीही नको, केवळ भगवंतच हवा अशा भावनेनं, आणि ते सुद्धा मर्यादित काळापुरती नव्हे, अखंडपणे भगवंताचं ध्यान करणं, भगवंताची भक्ती करणं, भगवंताबद्दल प्रेम असणं, अशी जी भक्ती आहे ती ज्याला जमली तो खरा म्हणाले निर्गुण भक्त म्हणायला पाहिजे. आणि अशा भक्तांना जर मी काही म्हटलं की का मी तुम्हाला अमुक देऊ का, माझ्याकडे एवढ्या 4 मुक्ती आहेत, सालोक्य आहे, सामिप्य आहे, सारूप्य आहे, सायुज्य आहे, किंवा मी तुम्हाला मोक्ष देतो, असं मी काही जरी देऊ केलं त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन, तरी सुद्धा ते याच्यातलं काहीही मागत नाहीत. इथे भागवतामध्ये सारष्टी नावाची आणखीन एक मुक्ती सुद्धा सांगितली गेलेली आहे. आणि सारष्टीचा अर्थ आहे भगवंताच्या सारखंच सगळं ऐश्वर्य, त्या सगळ्या ऐश्वर्याचे भोग प्राप्त होणं. भगवंताच्या सतत नित्य जवळ असणं हे सामिप्य मुक्ती आहे. भगवंतासारखं रूप प्राप्त होणं, किती सारखं की साक्षात लक्ष्मीला सुद्धा संभ्रम पडावा की ह्याच्यातला भक्त कोणता आणि भगवंत कुठला, इतकं सारूप्य असणं ही सारूप्य भक्ती आहे. आणि भगवंताच्या श्री विग्रहामध्येच विरघळून जाणं, त्याच्याशीच जोडलं राहणं, ही सायुज्य आहे की तिला ब्रह्मरूप भक्ती असं मुक्ती असं म्हटलं जातं. तेव्हा अशा जरी कितीही मुक्ती मी द्यायचं म्हटलं तरी हा भक्त इतका निष्काम असतो की तो त्यांची अपेक्षाच ठेवत नाही. अगदी मी मोक्ष द्यायचा म्हटलं कुठल्याही प्रकारचा तरी तो त्याला नको असतो. आम्हाला सतत भगवंताची सेवाच घडावी, अन्य कुठल्याही मुक्तींचं आम्हाला काही पडलेलं नाही, त्या मुक्तींची आम्हाला किंमत नाही, असं ज्यांना वाटतं ते खरे भक्तियुगातले परमपुरुषार्थ साधलेले भक्त म्हणायला पाहिजेत. आणि असे जे भक्त आहेत ना, हे म्हणाले तिन्ही गुणांच्या पलीकडे, त्या तिन्ही गुणांना ओलांडून माझ्याकडे येतात आणि माझं जे प्रेमस्वरूप असं अपराकृत रूप आहे
त्या रूपामध्ये ते समाविष्ट होतात. पुढे कपिल महामुनींनी काय काय सांगितलं या भक्तियोगाच्या संदर्भात पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.